श्रीराम, जय श्रीराम। उपस्थित असलेले सर्व हिंदू माता भगिनींनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज इथे महाआरती करून आणि आपल्या सगळ्यांचं इकडे सोसायटीमध्ये वातावरण पाहिल्यानंतर मला खरंच मनापासून समाधान वाटलं की ज्या हिंदू राष्ट्र संदर्भात आम्ही वारंवार सगळीकडे बोलतो की हा भारत देश हा हिंदू राष्ट्रच आहे, ज्याचे 90% हिंदू राहतात त्या राष्ट्राला आम्ही हिंदूच राष्ट्र म्हणणार। आणि त्याचं तंतोतंत उदाहरण आज तुम्ही सगळ्या जणांनी दिलेलं आहे, यासाठी मी मनापासून तुमच्या सगळ्या जणांचं अभिनंदन करतो, कौतुकही करतो। असंच आपण सगळ्या जणांनी हिंदू असल्याचा अगर अभिमान बाळगला, हिमतीने सांगितलं की हा आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू राष्ट्रामध्येच राहतो, कारण का पूर्ण विश्वामध्ये जिथे सर्वात जास्त मुसलमान राहतात त्याला इस्लाम राष्ट्र म्हणतात, जिथे जास्त कॅथलिक राहतात तिथे कॅथलिक राष्ट्र किंवा ख्रिश्चन राष्ट्र म्हणतात। आणि ज्या देशामध्ये जास्त हिंदू राहत असतील तर त्याला हिंदू राष्ट्रच म्हणायचं आणि अभिमानाने म्हणायचं असं आमचं म्हणणं आहे। कधी कधी आम्हाला काही पत्रकार मित्र जरा वेगळं बुद्धी असते, आम्हाला विचारतात की नितेशजी तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र का म्हणता? आपला सेक्युलर देश आहे, आपल्या इथे सर्व धर्म समभाव आहे। मग आम्ही त्याला उत्तर असं देतो, ज्याचं उत्तर तुम्ही पण, मी मुद्दामून काय सांगतो की तुम्ही पण त्याच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे की जो मूळ ड्राफ्ट, जो मूळ संविधानाचा जो ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला, जो मूळ होता त्याच्यामध्ये संविधान हा शब्दच नव्हता। त्या संविधानाच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता, तो काँग्रेसने नंतर टाकला आणि मुळामध्ये त्या मूळ संविधानाच्या ढाच्यामध्ये सेक्युलर शब्द नसल्यामुळे आपला हा भारत देश हा हिंदू राष्ट्रच आहे आणि ते आपल्या सगळ्या जणांनी तिथे डोक्यात बांधून ठेवलं पाहिजे। सर्व धर्म समभाव हे जे काही टेप रेकॉर्डर काही आपल्यातले काही लोक चालवतात ते काय मला मान्य नाही। याचं कारण असं आहे की आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग अन्य लोकांना मोजलं जाणार, हे असं सरळ स्पष्ट आमचं म्हणणं आहे। पाकिस्तानमध्ये हिंदूंना मोजलं जातं का? पाकिस्तानमधल्या हिंदूंची, जिथे पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्या आहे जसे मुसलमान इथे अल्पसंख्या आहे, तिथे जरा हिंदूंची काय अवस्था केली जाते हे थोडं तुम्ही इंटरनेटवर किंवा गुगलवर काही पत्रकार मित्रांशी बोला तर तुम्हाला कळेल। आपल्यासारखे लाड तिथे केले जात नाही, आपल्यासारखे तिथे योजना दिले जात नाही, आपल्या तिथे गालावर गुलाल लावला जात नाही, सगळे लाड आपल्याकडेच होता। पाकिस्तानमध्ये हिंदूंना सरळ स्पष्ट बोललं जातं की याचं तुम्ही इस्लाम स्वीकारा, याचं आम्ही तुम्हाला मारून टाकणार, असं सरळ स्पष्ट त्यांना सांगितलं जातं। मग त्या हिशोबाने तर आपण तर फार त्या लोकांचे लाड करतो, इकडे तिकडे त्या लोकांना घेऊन फिरतो, योजना काय काढतो। आता ही जी लाडली बहीण नावाच्या सगळ्या ज्या योजना सुरू आहेत, मी सरकारकडेच मागणी केलेली, त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित तपासा योजना नेमकं काढली कोणासाठी आणि योजनेचा लाभ घेतात किती लोक आहेत। मी आताच गेल्या माझ्या कॅबिनेटच्या अंतर्गत गोष्टी सांगू शकत नाहीत, पण तिथे आम्ही मागणी केली ते 2 अपत्याचं त्याच्यामध्ये अट टाका, जेणेकरून हे एका घरामध्ये 3-3, 4-4 जण जे काही एका योजनाचे फायदा जे घेतात ते बंद होते। माझ्या मतदारसंघामध्ये वैभवडी तालुका येतो, त्याच्यातला आम्हाला एक माहिती अशी मी काढली की एका कुटुंबामध्ये, मुस्लिम कुटुंबामध्ये एका महिन्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 73,000 जमा होतात। 73,000 ठीक आहे, जमा तुम्ही घेता ना, केंद्र आणि राज्याचा लाभ घेतात, मोदीजींचा लाभ केंद्रात पण घेतात, इथे पण महायुतीचा लाभ घेतात। मग मतदानाच्या टायमाला इस्लाम का आठवतो? मग मतदानाच्या टायमाला तुम्हाला मोदीजी का नको? त्यांच्या त्या योजनांच्यामुळे अगर तुमचं घर चालत असेल केंद्र आणि राज्याचं,
तुम्हाला योजना करत असताना तिथे फटाफट फॉर्म भरून टाकणार आणि मतदानाच्या टायमाला नाही हमको मोदी नाही चाहिए. ही जी काय घाणेरडी मानसिकता आहे ना, त्याला उत्तर हिंदू समाजच देऊ शकतो, एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर येऊन आणि एकत्र राहून. मोदीजींनी का नारा दिला एक है तो सेफ है, त्याचं कारणच आहे. कारण का ते लोकांना कधी चुकून एका अब्दुलला हात लावा की कसे बघा 100 जमतात आणि आपण एक दुसऱ्याला व्हॉट्सअपवर विचारत बसतो की येऊ की नाही. हा फरक आपल्यामध्ये तो बदलला पाहिजे. आज मी नेमकं तुम्हाला ऐकते का भेटायला आमचे हिंदुत्वाने विचार, कारण ही जे काय वातावरण आहे ना हे आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही बोलतो, आमच्यावर टीका होते, कॉन्ट्रोवर्सी होते, केसेस आता 38 केसेस ह्या निमित्ताने माझ्या अंगावर आहेत. पण कोणीतरी बोललं पाहिजे. सगळेच गप्प बसले, सगळेच हात राखून बसले, कोणच अंगावर लावून घेत नसेल तर ह्यांची जनसंख्या बघा हे लोक कसे वाढवत चालले. अहो ह्यांच्या जे काही PFI नावाचे काही त्याचे सदस्य तुमच्या पुण्याच्या इथे अटक झाले, त्यांना जेव्हा पोलिसांनी इन्क्वायरी केली, NIA त्यांची इन्क्वायरी जेव्हा केली, त्यांना विचारलं नेमकं तुम्ही हे काय चालू ठेवलंय. ते बोलले की आम्हाला 2047ला हा भारत देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे आणि त्यासाठी हे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये भूमी जिहाद, ज्याला लँड जिहाद म्हणतो, मग लव जिहाद, ज्याला धर्मांतरही आपण त्याला बोलतो, मग वक्फचे हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचं आहे. आणि त्याला उत्तर आपण एक जागृत हिंदू म्हणूनच देऊ शकतो. आणि म्हणूनच आज तुमच्या सगळ्या जणांचं खरं म्हणण्याचं कौतुक आहे. फक्त तुम्ही अजून एक गोष्ट करा, आता एवढं तर तुम्ही जिंकलात, सगळीकडे भगवेचं लावलात. फक्त एक ठरवा, आपल्या सोसायटीचे चेअरमॅन असतील, सेक्रेटरी असतील, कोण असतील आपले मान्यवर असतील इथे, त्यांना विनंती करा की बाबा घर देताना धर्म बघून घर द्या. त्याच्यात काही चूक नाही. आपण कोणा बाजूला राहतो, कोणाबरोबर बसतो ह्याची सगळ्यांची माहिती आपली असली पाहिजे. कारण का सुरुवातीला तो एकच येतो बघा अस्लम नावाचा, आणि मग 100 अस्लम बरोबर तो तयार करणार. त्याच्या अस्लमचे तुम्हाला 100 तरी उदाहरणं देऊ शकतो. तिथे हा एक आलाय आणि मग त्यांनी 100 तिथे केलेलं आहे. मग तिथे तो आपल्याला न पाहिजे असेल तर ते सगळं खाणं खायला सुरू करणार. मग त्या वासामुळे आपले हिंदू समाज तिथून निघून जाणार. मग 5-5 वेळा त्यांचे ते भोंगे वाजायला सुरू होणार. मग त्यांची ती वेगळी ईदची नाटकं सुरू होणार. ही सगळी नाटकं बंद करायची असतील तर तुम्हीच, आता ते लोक फतवा काढतात, आपण आदेश काढू काय काढायचं आहे सर, पण आम्ही इथे हिंदू सोडून कोणालाही इथे घर देणार नाही, राहायला देणार नाही. ही भूमिका सोसायटी विकत असताना घ्यायला, आता भाजीवाले, फ्रूटवाले त्यांचे बघा त्याच्यामध्ये त्यांची जमात वाढत चाललेली आहे. अचानक टोपीवाले, गोल टोपीवाले दिसतात बघा आपल्याला, जे कधीच आतापर्यंत दिसले नव्हते. कुठून येतात, कोण येतात. मी माझ्या कणकवली शहरामध्ये, मी तिथे निवडून येतो, त्या कणकवली शहरामध्ये मला अचानक असे 10-15 नवीन लोक दिसायला लागले. तर मी आमच्या कणकवलीचे CO आहेत नगरपालिकेची, मॅडम आहेत, त्यांना विचारलं मॅडम हे जरा कोण आहे, जरा तुम्ही जरा सर्वे करून पोलिसांबरोबर सर्वे करा आणि मला सांगा, कारण आम्हाला ते सगळे नवीन दिसत आहे. सर्वेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, माहिती त्यांनी मला अशी दिली की आमच्या कणकवली कुठे सिंधुदुर्ग, त्या कणकवली शहरामध्ये टोटल जवळपास 32 ते 34 फळ विक्रेतेवाले होते, त्याच्यामध्ये 16 UP मधले मुसलमान होते. UP मध्ये. आता कणकवलीमध्ये त्यांचा काय संबंध. एक दिवस घराच्या बाहेरून जात असताना लेफ्टला मला एक पर्सवाला विकला असताना दिसला तिकडे, तर तो पण नवीन दिसला. तर मी बाबा गाडी थांबवून माझ्या पियेला विचारलं, बाबा ह्याला विचार तरी कोण आहे यार. मला बोलतो की तो नोएडा, दिल्लीवरून पर्स विकायला तिकडे आलेला. काय कारण, कशासाठी. मग एक परत दाखवायचं, दीदी नया आएगा तो मैं आपको नया दिखाऊंगा, भाभी नया अगला हफ्ता कुछ नया आ रहा है, मैं आपको दिखाऊं क्या. मग ही सगळी नाटकं सुरू होतात. म्हणून आपण सतर्क राहिलो पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टीवर जागृत राहिलोच पाहिजे. कोणी काही बोलून दे. आता किती माझ्यावर टीका होते, किती सगळे कॉन्ट्रोवर्सी, मला काय फरक पडतोय का. आपण आहे तसंच आहे. काय फरक त्याच्यात पडेल. मी आहे तसंच आहे. तर शेवटी सत्य सांगणं हे आपलं काम आहे. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपली ही जी लहान मुलं आहेत, आपण ज्या पद्धतीने वावरतो, मी असंख्य लव जिहाद मधल्या असलेल्या आमच्या बहिणींना मी भेटलेलो आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांची अवस्था एवढी वाईट असते, आई वडिलांना ओळखायला बंद करून टाकतात ते लोक. त्यांना काहीतरी खाण्यामध्ये काहीतरी टाकून देणार. आज आई वडिलांबरोबर जेवलेली माझी बहीण उद्या सकाळी जेव्हा त्या मुसलमानाबरोबर पळून जाते आणि आई जेव्हा तिला फोन करते की बाबा घरी ये, तू कोण, मला कशाला फोन करते, असे सांगणाऱ्या मुलींना मी भेटलेलो आहे. आणि त्यांना तिथून आम्ही समजून आम्ही परत आणलेलं आहे. म्हणून तुम्हाला एवढंच विश्वास द्यायला आलेलो आहे. सरकार तुम्ही जे निवडलं आहे हे हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंनी निवडून आणलेलं सरकार आहे. आणि कुठल्याही मुसलमानाचं लांबून चालन करण्यासाठी इथे बसलेलो नाही. मी मंत्री झालोय हिंदूंमुळे झालेलो आहे, लक्षात घ्या. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 100% हिंदूंनी मला मतदान केलंय. मी मुसलमानांकडे प्रचारच करायला गेलो नाही. माझे पॅम्पलेट त्या लोकांनी हातात घेतले आणि मला गरज पण नाही. कारण का माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर माझे हिंदू समाजाचे बांधव भगिनी अगर सगळे एकत्र येऊन बाहेर येऊन अगर माझ्याबरोबर उभं राहत असतील, आमच्या बरोबर आणि आपलं स्वतःचं हिंदूंचं सरकार, हिंदुत्वादी सरकार अगर निवडून देत असतील तर ह्यांचे दाढी पुरवण्याची आम्हाला गरजच नाही, कोणाला गरज नाही. हळूहळू बघा कमी होत जातील. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून घ्यायला बंद कराल, काही विकत घ्यायला बंद कराल, त्यांना आर्थिक सक्षम करायला बंद कराल, बघा ते तुम्हाला आजूबाजूला दिसणार नाहीत. शेवटी जो कमवलेला पैसा आपल्याकडून आहे तो ते लोक जिहादसाठीच वापरतात. ते आतापर्यंत 100 तरी उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे. म्हणून मी या निमित्ताने तुम्ही मला बोलवलं, महाआरतीसाठी बोलवलं, संवाद साधण्याची संधी दिली. पण इथे आल्यानंतर मी आयोजकांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचं खरंच मी त्यांचे आभार मानेन की तुमच्यासारख्याही लोकांना मला भेटवलेलं आहे. इथे हिंदू समाज म्हणून आपण जय श्रीराम. कधीही एवढ्या सगळ्या हिंदूंमध्ये ना एक मुसलमान तरी सुरक्षित असतो, पण एवढ्या मुसलमानांना कधी हिंदू सुरक्षित राहील का? हेच आपला हे विचार तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि आजूबाजूला काय चाललंय ह्याच्यावर जागरूक ठेवा. काही कोणाची काय अडचण असेल, कोण जास्त इथे अडचण देत असेल तर आज जसं आलं तसं परत येणार, त्याला घेऊन जाईल. सरकार तुमचं आहे, आम्ही लोक सगळे तुमचे आहोत. पोलीस यंत्रणा तुमच्यासाठी काम करेल, कारण तुम्ही निवडून दिलेलं सरकार आहे. आणि पोलीस कुठे कमी पडले तर मी आहेच, आम्ही लोक आमच्या पद्धतीचे करणारे. आमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन तयार आहे, करू नका. फक्त तुम्ही नेहमी कोण तरी नितेश राणे येऊन आरती करायची गरज भासता कामा नये. समाजाने स्वतः उभं राहिलं पाहिजे, समाजाने स्वतः जागृत राहिलं पाहिजे. आपल्यासाठी काय चांगलं आहे, हिंदू समाज म्हणून जेव्हा कडवड बनू ना त्यांच्यासारखं, ते बघा 24 तास इस्लामबद्दल विचार करणार, कुराणबद्दल विचार करणार, कधी इकडे तिकडे विचार. आपण कसं फक्त आज आरती केली तेवढंच, बाकी उद्या सकाळी विचारलं तर आपलं काम आहे. ते लोक सकाळच्या पहिल्या उठल्यापासूनच्या पहिल्या श्वासापर्यंत रात्री झोपेपर्यंत त्यांच्या तोंडावर फक्त कुराण आणि इस्लामच असतं, बाकी काहीच दुसरं नसतं. मी नाही बोलत का 24 तास आपण तेच करायला पाहिजे, पण आपणही आपल्या धर्माला नेहमी प्राधान्य देऊनच आपलं आयुष्य जगलं पाहिजे असं मताचं मी आहे. जेव्हा प्रत्येक एक हिंदू कडवट होईल, कट्टर होईल, मी तुम्हाला बोलतो की इथे एकही तुम्हाला हे दाढी पुरवणारे हिरवे साप औषधालाही आजूबाजूला भेटणार नाही. परत निघून जातील आपल्या अब्बाकडे, पाकिस्तानकडे, इथे भेटणार नाही आणि आपल्याला गरज पण नाही. म्हणून या निमित्ताने परत मी सांगेन, बघा आज आपण एवढे हिंदू आहोत म्हणून आपण आरती तरी करू शकतो. अहो मी काही सोसायट्यांमध्ये मी गेलेलो आहे, कुठला तरी आपल्या भिवंडीच्या जवळ हिंदूंना ते लोक त्यांच्या सोसायटीमध्ये दांडिया खेळायला देत नाही, नवरात्री साजरा करायला देत नाही, विविध त्याच्यामध्ये फतवे काढत बसतात. ही नाटकं ह्यांची सुरू झालेली आहेत. फक्त आपण अशा पद्धतीच्या एकत्र पद्धतीने जर हिंदू म्हणून आपण एकत्र राहिलो तर ते काय आजूबाजूला फिरकणार नाही, एवढा विश्वास या निमित्ताने देतो. परत एकदा तुम्ही बोलवलं, आदर सत्कार केला, हिंदू म्हणून तुमच्या सहवासात राहण्याची मला संधी दिली, त्याच्या मनापासून मी आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय श्रीराम.